गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर आपण आज काही क्वेश्चन आन्सर घेऊया. ठीक आहे. जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्यापासून आपण सुरुवात करू. कालही देखील आपण मागच्या सेशनला प्रॅक्टिस क्वेश्चन घेतले आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला फायदाही झाला असेल पहा. हं? आतापर्यंत जे जे काही झालेलं आहे त्याच्यानंतर हे काही क्वेश्चन काढलेले आहेत पहा. हं? तर एक एक क्वेश्चन घेऊया. तुम्ही त्याचे आन्सर मला सांगायचे आहेत. ठीक आहे. मेसेज करा. आता फर्स्ट जो काही क्वेश्चन आहे तो बालकासंबंधी खरी माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षणात डॅश डॅश तंत्राचा वापर केला जातो. सांगा आता. सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. ज्या आपण पद्धती पाहिल्या होत्या पहा, निरीक्षण असेल, सर्वेक्षण असेल, हं? प्रयोग पद्धती आहे. तर आता सर्वेक्षणामध्ये या तंत्राचा वापर केला जातो. कुठल्या आहे पहा? मुलाखत, परीक्षा, प्रगती आणि पुस्तके. राईट आन्सर आहे पहा. तुम्ही जे काही देतायत ते मुलाखत. ए ऑप्शन आहे ते राईट आहे. ठीक आहे. मुलाखत पद्धतीचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. डॅश डॅश द्वारे बालकाशी प्रत्यक्ष संवाद साधला जाऊ शकतो. प्रश्नावली, समाजमिती, मुलाखती यापैकी नाही. प्रत्यक्ष संवाद यामधून साधला जातो पहा. तर मुलाखतीद्वारे बालकांशी प्रत्यक्ष संवाद साधला जातो. हे थर्ड जे काही ऑप्शन आहे ते राईट असणार आहे. जे तुम्ही देताय ते राईट आहे पहा. नेक्स्ट आहे पहा. नेक्स्ट जो काही क्वेश्चन आहे. पॅवलॉवने अध्ययनाची डॅश डॅश उपपत्ती मांडली. साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान, साहचर्यवादी की क्षेत्रीयवादी. कुठली उपपत्ती मांडली आहे पहा पॅवलॉव या मानसशास्त्रज्ञांनी? अभिजात अभिसंधान हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन पहा. अध्ययन घेत असताना मध्येच प्रगती थांबल्यासारखी वाटते, त्याला डॅश डॅश असे म्हणतात. पठारावस्था, जलद प्रगतीचा काळ, अंतिम प्रगतीचा काळ आणि परिसीमा. कोणता आहे आता राईट ऑप्शन? हा, ए आहे, राईट आहे. पठारावस्था येते जेव्हा प्रगती थांबल्यासारखी वाटते पहा, त्यालाच पठारावस्था असे म्हणलं जातं. आणि ही प्रगती मध्येच थांबली जाते. हा. नेक्स्ट आहे आसुबेल यांनी डॅश डॅश हे प्रतिमान विकसित केले आहे. कुठलं प्रतिमान आहे? संकल्पना प्राप्ती, अग्रत संघटक, पृच्छा प्रशिक्षण आणि उद्गामी विचार. आसुबेल या मानसशास्त्रज्ञांनी एक प्रतिमान विकसित केलं आहे. नाही, संकल्पना प्राप्ती नाही. ठीक आहे, मी सांगते याचा आन्सर. अग्रत संघटक हे प्रतिमान आसुबेल यांनी विकसित केले. प्रतिमान राहिलेत आपले, आपण त्याचा देखील भाग बघणार आहोत. बरं, याचा आन्सर जे काही आहे राईट आन्सर अग्रत संघटक. आलंय लक्षात याच्यामध्ये सगळ्यांना? तर पुढचं घेऊया आपण. नेक्स्ट घेऊया. अध्ययन म्हणजे डॅश डॅश होय. अनुभव, वर्तन, वर्तन परिवर्तन की शिकणे. बघा, अध्ययनासंदर्भात इथे क्वेश्चन आहे. इथे काय वाटतात? सगळेच ऑप्शन आपल्याला बरोबर असल्यासारखे वाटतात, पण जास्त जवळचा किंवा राईट आन्सर असलेलं सांगायचे तुम्हाला. अध्ययन म्हणजे अनुभव पण मिळतो, वर्तन पण होतं, वर्तन परिवर्तन की शिकणे. कुठलं आहे? डी म्हणतायत का? नाही, सी जे काही आहे ना, वर्तनामध्ये परिवर्तन जे काही होतं तर ते म्हणजेच अध्ययन होय. सी ऑप्शन राईट आहे. अध्ययन म्हणजे वर्तन परिवर्तन होय. नेक्स्ट बघा.
खालीलपैकी कोणते घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात? विद्यार्थ्याची अभिरुची, विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान, शिक्षकाची अध्यापन शैली की वरीलपैकी सर्व? बघा, जेव्हा अध्यापन करत असतात शिक्षक, तर तेव्हा कुठले घटक परिणाम करतात त्यांना? तर राईट आहे पहा, जे काही ऑप्शन देतायत तुम्ही, की डी आन्सर. विद्यार्थ्यांची अभिरुची पण तेवढीच महत्वाची आहे यामध्ये. विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान असणं पण आवश्यक आहे आणि शिक्षकाची अध्यापन शैली, म्हणजे या सगळ्यांचा जो काही परिणाम आहे तो अध्ययनास मदत करतो. म्हणजे वरीलपैकी सर्व घटक बरोबर आहेत. नेक्स्ट पहा, अध्यापन करताना शिक्षकाची भूमिका डॅश डॅश असली पाहिजे. जेव्हा शिक्षक अध्यापन करत असतात तेव्हा कशी असली पाहिजे भूमिका? अध्ययनाला सहाय्यभूत, एक केंद्री, तटस्थ यापैकी नाही. बरोबर आहे पहा, जे काही ए ऑप्शन आहे, अध्ययनाला सहाय्यभूत असली पाहिजे. ए ऑप्शन राईट आहे यामध्ये. चला नेक्स्ट आपण, जास्त घाई होत नाहीये ना? असा मेसेज करा. ठीक आहे, यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर आपण नेक्स्ट घेऊया. बघा, अध्यापन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. अध्यापन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. ऑप्शन आहेत ध्रुवीय, दुसरा आहे द्विध्रुवीय, एकमार्गी आणि डी आहे यापैकी नाही. अध्यापन ही प्रक्रिया आहे पहा. हा राईट आहे, द्विध्रुवीय प्रक्रिया आहे. नेक्स्ट पहा, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत प्रमुख आंतरक्रिया डॅश डॅश यांच्यामध्ये घडतात. प्राचार्य शिक्षक, शिक्षक शिक्षक, विद्यार्थी शिक्षक की प्राचार्य विद्यार्थी? जेव्हा अध्यापन सुरू असतं पहा, तर तेव्हा आंतरक्रिया अध्ययन अध्यापनामध्ये, बरोबर आहे, शिक्षक विद्यार्थ्यामध्ये घडत असतात. त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असतं. शिक्षकाने, नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षकाने वर्ग अध्यापनात ध्येय प्रेरित घेऊन काय करावे? नवीन नवीन माहिती द्यावी, ज्ञान देणे, कौशल्य संपादन करणे, डी वरीलपैकी सर्व? हा, डी बरोबर आहे सगळ्यांचं. शिक्षकांनी नवीन माहिती देखील द्यायला पाहिजे, ज्ञान देखील द्यायला पाहिजे आणि कौशल्य देखील संपादन, म्हणजे डी हे आन्सर बरोबर आहे. अध्यापकाची, नेक्स्ट क्वेश्चन, अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी कोणती? विद्यार्थ्यांना पदवी मिळण्यास मदत करणे, अद्ययावत माहिती प्रदान करणे, अध्ययन संपवणं की विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं? प्राथमिक जबाबदारी आहे अध्यापकाची किंवा शिक्षकाची. हा, बरोबर आहे, बी ऑप्शन, अद्ययावत माहिती प्रदान करणे. हे आपल्याला वाटत असतात, बाकीचे ऑप्शन राईट वाटत असतात पहा, पण याच्यामध्ये जे काही अॅक्युरेट आहे, अद्ययावत माहिती देणे किंवा प्रदान करणे, हे आन्सर राईट आहे. चला नेक्स्ट घेऊया आपण. परिणामकारक अध्यापन साहित्य डॅश डॅश शिक्षकाने तयार केलेले असते, विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेते, संकल्पना समजून सांगण्यास उपयुक्त आहे, यापैकी नाही. हा, संकल्पना समजून सांगण्यास हे उपयुक्त असते पहा, जे काही परिणामकारक अध्यापन साहित्य असतं, तर संकल्पना समजून सांगण्यासाठी उपयुक्त असतं हे राईट आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, अध्यापनापूर्वी अध्यापन नियोजन करणे आवश्यक आहे, कारण डॅश डॅश. व्याख्यान चांगले होते, परिणामकारक वर्ग व्यवस्थापनासाठी मुद्द्यांचा क्रम ठरवता येतो, पाठाचे योग्य आयोजन करता येते. कोणतं करेक्ट आहे बघा आता. अध्यापनापूर्वी जे जे काही अध्यापनाचं नियोजन असतं, वर्ग व्यवस्थापनासाठी नाही. बघा काय होतं याच्यामुळे. पाठाचे योग्य आयोजन करता येते. ठीक आहे. जे काही डी ऑप्शन आहे तर ते योग्य आहे. नेक्स्ट, अध्ययनामुळे कोणत्याही गोष्टी घडून येतात. एखादे उद्दिष्ट साध्य होते, विद्यार्थ्याच्या वर्तनात इष्ट बदल होतो, विद्यार्थी अभ्यास करू लागतात, यापैकी नाही. बरोबर आहे, वर्तनामध्ये बदल घडून आणण्याचं काम अध्ययनामुळे होतं. तर त्यामुळे बी ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. विद्यार्थ्याच्या वर्तनात इष्ट बदल होतो. नेक्स्ट पाहूया. पठारावस्था खालीलपैकी कोणत्या कारणामुळे घडून येते. वाचायच्या आधीच आन्सर येईल. विद्यार्थ्यांच्या चुकीच्या सवयी, प्राथमिक क्रिया आत्मसात नसणे, वर्गातील अयोग्य वातावरण, वरीलपैकी सर्व. बघा पठारावस्था कधी येते, कोणत्या कारणामुळे घडून येते. डी ऑप्शन राईट आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व काही आहेत ते बरोबर आहे. म्हणजे चुकीच्या सवयी असतात विद्यार्थ्यांच्या, प्राथमिक क्रिया त्यांनी आत्मसात करत नाही, आणि अयोग्य वातावरण वर्गामधलं, या म्हणजे हे तीनही गोष्टीमुळे पठारावस्था येते, या 3 कारणामुळे. नेक्स्ट, अध्ययनाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे डॅश डॅश. उद्दिष्ट व प्रेरणा, शोधात्मक कृती, समायोजन, वरीलपैकी सर्व. सांगा आता, अध्ययन होण्याच्या दृष्टीने कोणती महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे, डी ऑप्शन राईट आहे. उद्दिष्ट, प्रेरणा, शोधात्मक कृती आणि समायोजन, या तिन्ही गोष्टी बरोबर आहेत अध्ययन होण्याच्या दृष्टीने. नेक्स्ट पहा, अध्ययन वक्राचा पहिला टप्पा म्हणजे डॅश डॅश आहे. प्रारंभिक उत्साह, संथ प्रगती, पठारावस्था की अंतिम उत्साह. पहिला टप्पा कोणता आहे सांगा आता. ए ए हे राईट आन्सर आहे. तर पहा, म्हणजे प्रारंभिक उत्साह, हे हे राईट आहे. उत्साह असतो ना, नवीन काही गोष्ट शिकायची आहे, तर प्रारंभिक उत्साह हे राईट आहे. नेक्स्ट, सृजनशील बालके डॅश डॅश. परीक्षेत जास्त गुण मिळवतात, सर्वच विषयात अभिरुची दाखवतात, वेगळ्या पद्धतीने विचार करतात, साधारण अस्वस्थ असतात. बघा, बरोबर आहे की वेगळ्या पद्धतीने विचार करतात ते. जे काही क्रिएटिव्ह बालक असतात, त्यांचा विचार इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची त्यांची वृत्ती असते. तर त्यामुळे सी ऑप्शन राईट आहे. अध्यापन करताना डॅश डॅश गोष्टींचा विचार घेणे, विद्यार्थ्यांची कुवत, अभ्यासाचा विषय, विद्यार्थ्यांची प्रगती, यापैकी नाही. कोणत्या गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे पहा अध्यापन करताना. विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार शिक्षकांनी शिकवलं पाहिजे. प्रगती नाही, तर ए ऑप्शन आहे राईट आहे पहा.
व्यक्तिभेद असतात की नाही वर्गामध्ये, तर विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार जर शिक्षकांनी अध्यापन केलं तर विद्यार्थ्यांचं चांगलं लक्षात राहतं. तर त्यामुळे कुवत ही महत्वाची आहे. नेक्स्ट, व्याख्यान पद्धती ही मुख्यतः डॅश डॅश या स्तरावर उपयुक्त आहे. राईट आहे हे महाविद्यालयीन स्तरावर. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतात की शिक्षक जास्त ऍक्टिव्ह असतो आणि मुलं काय असतात, श्रोते असतात व्याख्यान पद्धतीमध्ये. आणि ही महाविद्यालयांमध्ये उपयुक्त अशी पद्धत आहे. नेक्स्ट, अध्ययन अध्यापन प्रक्रिया परिणामकारक होण्यासाठी डॅश डॅश या माध्यमाचा वापर करणे आवश्यक आहे. दृक दृकश्राव्य श्राव्य संभाषण. बघा आता, हा बी ऑप्शन राईट आहे की दृकश्राव्य जर माध्यमाचा वापर केला तर त्यामुळे परिणामकारक जी काही अध्यापन प्रक्रिया आहे ती परिणामकारक होण्यास मदत होते. दृक आणि श्राव्य माध्यम, जे काही मुलांना दाखवलं जातं पहा, दृक आणि श्राव्य माध्यमाचा उपयोग केल्यानंतर अध्ययन प्रक्रिया परिणामकारक होते. नेक्स्ट पाहूया आपण. अध्ययनात डॅश डॅश गोष्टींना महत्व असते. इच्छाशक्ती, प्रलोभन, प्रशंसा की भावनांचे संतुलन. बघा आता, ह्या गोष्टींना महत्व आहे. कोणत्या गोष्टीला महत्व आहे अध्ययनामध्ये? राईट आहे भावनांचे संतुलन. हे महत्वाचं आहे. नेक्स्ट, प्रभावी अध्यापनासाठी डॅश डॅश तंत्रज्ञान उपयुक्त आहे. दूरदर्शन, उपग्रह, रेडिओ की संगणक. हा डी बरोबर आहे, संगणक हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट, आजचे शिक्षण डॅश डॅश केंद्रित आहे. शिक्षक केंद्रित आहे, विद्यार्थी केंद्रित आहे, पालक की पुस्तक केंद्रित. बी राईट आहे आन्सर, विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे. आजचे जे काही शिक्षण आहे ते विद्यार्थी केंद्रित आहे. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमाद्वारे विद्यार्थ्यांची डॅश डॅश क्षमता विकसित करता येते. हे आपण प्रतिमान घेणार आहोत, राहिलेत आपले प्रतिमान. तरी पण बघा, येत असेल तर सांगू शकतात. पृच्छा प्रतिमान नाही, डी नाही येणार. जे काही पृच्छा प्रतिमान आहे, विचार या क्षमतांचा विकास करता येतो पृच्छा प्रतिमानामध्ये. ए ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट बघूया आपण. सामान्यग्रस्त समस्याग्रस्त बालकांना डॅश डॅश मार्गदर्शनाची गरज असते. व्यावसायिक, वैयक्तिक, शैक्षणिक की सामूहिक. वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते त्यांना. नेक्स्ट, सरावामुळे व्यक्तीच्या अध्ययनात प्रगती होते. हा नियम म्हणजे डॅश डॅश होय. सज्जतेचा, पुनरावृत्तीचा, परिणामाचा की अनुकरणाचा. की सरावामुळे अध्ययनामध्ये प्रगती होत असते पहा. राईट आहे पुनरावृत्तीचा नियम. सी नाही, परिणामाचा नाही, पुनरावृत्ती म्हणजे सरावामुळे म्हणलंय ना इथं. हे पहा, सरावामुळे व्यक्तीच्या अध्ययनात प्रगती होते. हा नियम पुनरावृत्ती, डबल डबल रिपिटेशन जेव्हा करतो तर हा नियम होय, पुनरावृत्तीचा नियम. पक्वता ही डॅश डॅश स्वरूपाची प्रक्रिया आहे. कृत्रिम, नैसर्गिक, परिस्थितिक, अनुवंशिक. पक्वता ही
नैसर्गिक प्रक्रिया आहे, बरोबर आहे. चला नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन. यामध्ये काही कोणाला अडचण नसेल. शब्दाच्या साहाय्याने घडणाऱ्या अध्ययनास डॅश डॅश म्हणतात. शाब्दिक अध्ययन, अशाब्दिक अध्ययन, प्रत्यक्ष अध्ययन की अप्रत्यक्ष अध्ययन. शब्दाच्या साहाय्याने जे काही अध्ययन करतो. बरोबर आहे. ए ऑप्शन राईट आहे. त्याला शाब्दिक अध्ययन म्हणतो आपण. नेक्स्ट पुढचा आहे बालकाचे स्वतः केलेले प्रयत्नपूर्वक अध्ययन म्हणजे डॅश डॅश होय. स्वयं अध्ययन, शाब्दिक अध्ययन, प्रत्यक्ष अध्ययन की अप्रत्यक्ष अध्ययन. स्वतः जे काही बालक अध्ययन करत असतो त्याला काय म्हणलं जातं? हा बरोबर आहे, स्वयं अध्ययन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. अध्ययन ही प्रक्रिया आहे. निरंतर, खंडित, क्षणिक की वरीलपैकी सर्व. निरंतर प्रक्रिया आहे, बरोबर आहे. ऑप्शन राईट आहे. अध्ययनामुळे वर्तनात होणारे बदल डॅश डॅश स्वरूपाचे असतात. अस्थायी, कायम, तात्पुरत्या. कायम स्वरूपाचे असतात पहा अध्ययनामुळे जे काही बदल होतात. राईट आहे. नेक्स्ट घेऊया आपण. पुढे मुलांमध्ये चांगल्या सवयी निर्माण होण्यासाठी डॅश डॅश पद्धतीचा उपयोग होतो. प्रयत्न प्रमाण, अभिसंधान, मर्मदृष्टी की क्षेत्रीय. चांगल्या सवयी सांगा आता काय येणार? प्रयत्न प्रमाण, अभिसंधान ही मर्मदृष्टी किंवा क्षेत्रीय. चांगल्या सवयी निर्माण होण्यासाठी. हा बरोबर आहे. ए नाही, बी हे राईट आन्सर आहे पहा. अभिसंधान पद्धतीचा उपयोग केला जातो मुलांमध्ये चांगल्या सवयी निर्माण होण्यासाठी. बी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट पहा. तर्कशक्तीने उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास डॅश डॅश म्हणतात. अभिसंधान, मर्मदृष्टीमूलक, प्रयत्न प्रमाण ही सामाजिक अध्ययन. काय येणार आन्सर? तर्कशक्तीने आपल्याला जेव्हा उत्तर मिळत असतं. हा राईट आहे. मर्मदृष्टीमूलक हे आन्सर बरोबर आहे. कोहलर यांनी सांगितलेला प्रयोग आहे पहा हा. नेक्स्ट. प्रभुत्व संपादन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. डॉक्टर ब्लूम यांनी, डेव्हिड आसुबेल, जेरोम ब्रुनर आणि पॅवला. कोणी मांडली प्रभुत्व संपादन उपपत्ती? हा बरोबर आहे. ब्लूम यांनी मांडली आहे. पण हे जे काही आन्सर आहे ते राईट आहे. पहा आता नेक्स्ट आपण बघूया. ज्ञान ग्रहणाची पहिली पायरी ही पायरी डॅश डॅश ही होय. संबोध, अवबोध, विचार की संवेदना. पहिली पायरी सांगितली आहे. काय येणार? बरोबर आहे. नाही, अवबोध नाही येणार. पहिल्यांदा काय होते पहा.
हा, डी ऑप्शन राईट आहे, संवेदना होते. त्याच्यानंतर अवबोध होतो आपल्याला. आपण बघितलंय की नाही संवेदना. आणि संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा अवबोध होतो. तर त्याच्यामुळे इथे ज्ञानग्रहणाची पहिली पायरी संवेदना आहे. हे राईट आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. कोहलरने अध्ययनाची डॅश डॅश उपपत्ती मांडली. प्रयत्न प्रमाण, मर्मदृष्टीमूलक, क्षेत्रीय की अभिजात अभिसंधान. अभ्यास झालाय सगळ्यांचा, बघा लक्षात आहे सगळ्यांनाच की मर्मदृष्टीमूलक हे राईट आन्सर आहे. आणि कशावर प्रयोग केला ते पण सांगता येईल का तुम्हाला? कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केला आहे त्यांनी? जरी असा देखील क्वेश्चन आला तुम्हाला तरी सांगता यावं. तर याच्यामध्ये बी ऑप्शन राईट आहे पहा, मर्मदृष्टीमूलक. हा, चिंपाझी नावाचं जे काही माकड होतं पहा, या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केला आहे, चिंपाझीवर. ठीक आहे, नेक्स्ट आहे पारितोषक प्रशंसा यामुळे बालकाला डॅश डॅश प्रेरणा मिळते. आंतरिक व बाह्य यापैकी नाही. जेव्हा पारितोषिक दिलं जातं पहा, तेव्हा कोणती प्रेरणा मिळते त्यांना? बाह्य प्रेरणा मिळते. ठीक आहे, बी आन्सर राईट येणार, बाह्य प्रेरणा. नेक्स्ट, व्यक्तींच्या गरजांची श्रेणीबद्ध रचना डॅश डॅश यांनी मांडली. कार्ल रॉजर्स, अब्राहम मॅस्लो, अल्बर्ट बांडुरा आणि स्पियरमन. मॅस्लो यांनी सांगितलं आहे गरजांच्या वर्चस्व श्रेणी, अब्राहम मॅस्लो. राईट आहे आन्सर. नेक्स्ट, बालकाच्या वर्तनाला दिशा देणारी आंतरिक व बाह्य शक्ती म्हणजे डॅश डॅश होय. कोणती आहे? प्रेरणा, सवय, संवेदना की स्मरणशक्ती. कोणती आहे आंतरिक आणि बाह्य शक्ती जी काही वर्तनाला दिशा देते? बरोबर आहे, प्रेरणा, मोटिवेशन. नेक्स्ट, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होय. अभिरुची, अवधान, गरज की संवेदना. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड काय येणार? बघा, ए येते का बी येते? दोन्ही पैकी सांगा. तर काही जण ए ऑप्शन सांगतायत, काही जण बी ऑप्शन सांगतायत. असं कन्फ्युज होऊ नका. एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने जी काही केलेली धडपड असते. सांगा आता, ए का बी आहे करेक्ट? तर अवधान येतं पहा, राईट आन्सर आहे बी. अवबोधातील दोष म्हणजे डॅश डॅश होय. इंद्रिय भ्रम, अवधान विचलन, स्मृतीभ्रंश ही वरील पैकी सर्व. अवबोधातील दोष सांगायचा आपल्याला. अवबोधातील दोष म्हणजे आपण नाही का अभ्यासलो की संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा आपल्याला अवबोध होतो, हो ना, बोध होतो. मग अवबोधामध्ये दोष असला तर ते काय होतं? कशामुळे तो अवबोधामधील दोष? म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला क्लिअर किंवा स्पष्ट दिसली, तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं बघा की रस्त्यावर एखादं काही अशी दोरी पडलेली असते आणि आपण जेव्हा त्याला बघतो अंधार असल्यामुळे तर आपल्याला ते साप दिसतो, साप असल्यासारखं वाटतं.
मग तो चुकीचा अवबोध होतो. तो कशामुळे होतो? मग अवबोधातील दोष आहे तो इंद्रिय भ्रम यामुळे होतं. हं? वरीलपैकी सर्व येत नाही, तर इंद्रिय भ्रम ही राईट आन्सर आहे. स्मृतीभ्रंश नाहीये. स्मृतीभ्रंश म्हणजे काय? मेमरी लॉस होते आणि त्यामुळे मग आठवण्यामध्ये अडचणी येतात, तर त्यामुळे स्मृतीभ्रंश पण नाही होत. अवधान विचलन म्हणजे अवधान केंद्रित करण्यास म्हणजे सहाय्य न होणे, विचलित होणे, अटेन्शन. तर त्यामुळे ते पण नाही. तर इंद्रिय भ्रम हे अवबोधातील दोष आहेत पहा. याच्यामध्ये आपण चित्तभ्रम आणि इंद्रिय भ्रम पाहिलं होतं. हम्म ठीक आहे, लक्षात आलं. अवबोधातील दोष म्हणजेच इंद्रिय भ्रम होय. नेक्स्ट, एका विशिष्ट चेतकास ठराविक पद्धतीने प्रतिसाद देण्याची वृत्ती म्हणजे डॅश डॅश होय. अवधान, प्रत्यावहन, सवय ही प्रतिक्रिया. काय येणार आता आन्सर? सी आहे ती आन्सर बरोबर आहे. सवय. संवेदनाला अर्थ प्राप्त होणे म्हणजे डॅश डॅश होय. अवबोध, अभिरुची, प्रतिमा की कल्पना? अवबोध बरोबर आहे. संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा आपल्याला अवबोध होतो. लक्षात आलंय. संवेदना आणि अवबोध आपण बघितलं आहे की संवेदना म्हणजे जेव्हा फक्त जाणवतो आपल्याला. याच्यामध्ये आपण प्रकार पाहिले आहेत पहा. स्पर्श असेल, गंध संवेदना, स्पर्श संवेदना, हे पंच ज्ञानेंद्रियापासून जे काही आपल्याला जाणीव होते, तर ती आपल्याला म्हणजे संवेदना आपण सांगू शकतो. हं? आणि संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो, म्हणजे आता एक्झाम्पल तुम्हाला सांगते की एखादा स्पर्श संवेदना किंवा गंध संवेदना सांगते तुम्हाला, की जेव्हा वास येतोय, पण तो वास येणे म्हणजे ही संवेदना झाली. पण तो कशाचा वास येतोय? हं? गुलाबाचा येतोय का घाण पाण्याचा येतोय? हं? तर ही जेव्हा संवेदनाला अर्थ प्राप्त होतो, तर तेव्हा आपल्याला अवबोध होतो. म्हणजे लक्षात येतो वास नेमका कशाचा येतोय. समजा गुलाबाचा वास येत असेल, तर मग आपण ओळखतो ना. हं? तर ह्याला संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो, तर तेव्हा अवबोध होत असतो. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, पुढे अभिरुची व डॅश डॅश घटक परस्परावर अवलंबून आहेत. कल्पना, अवधान, स्मरण की अवबोध? सांगा. हा बरोबर आहे. अवधान आणि अभिरुची हे घटक परस्परावर अवलंबून आहेत. बी हे ऑप्शन राईट आहे. दैनंदिन शालेय अध्ययन अध्यापन डॅश डॅश प्रक्रियेवर अवलंबून आहे. बघा, ऑप्शन संबोध, व्याख्यान, अध्यापन यापैकी नाही. हा संबोधावर आहे. ठीक आहे, ए ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना डॅश डॅश देणे गरजेचे आहे. प्रेरणा, प्रतिसाद, शिक्षा की वरीलपैकी सर्व? काय देणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांना? प्रेरणा देणं आवश्यक आहे. ए ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, बालकात अभिरुची जन्मजात तसेच डॅश डॅश असू शकते. अर्पित, अर्जित, उपयोजित यापैकी नाही. अभिरुची कशी असते? अर्जित असते. हम्म जन्मजातही असते आणि अर्जितही असते. तर बी ऑप्शन राईट आहे यामध्ये. नेक्स्ट बघूया आपण आता. बरेच क्वेश्चन काढलेत पहा मी, आणि ते तुमच्या नक्की जे उपयोगाचे असेल टीईटीच्या एक्झाम साठी. नेक्स्ट, बुद्धिमापनाचा जनक डॅश डॅश यास मानतात. बर्ट,
स्पिअरमन, बिने की थॉर्नडाईक? बुद्धिमापनाचा जनक. सी ऑप्शन राईट आहे, बिने. नेक्स्ट पहा, बिने याने डॅश डॅश वय संकल्पना मांडली. बौद्धिक वय, भावनिक वय, मानसिक वय की यापैकी नाही? कुठली मांडली आहे पहा बिने यांनी? हा बरोबर आहे. बौद्धिक वय नाही, मानसिक वय. हम्म, ही राईट आहे. नेक्स्ट, बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीचा जनक डॅश डॅश हा आहे पहा. द्विघटक उपपत्ती मांडली आहे. बुद्धिमत्तेच्या संदर्भात आपण काही उपपत्त्या बघितल्या आहेत, तर त्यामध्ये द्विघटक उपपत्ती कोणी मांडली आहे? स्पिअरमन, बिने, बर्ट की गिलफोर्ड? हा, स्पिअरमन यांनी बुद्धिमत्तेचे दोन घटक मांडलेत, एक जी फॅक्टर आणि एस फॅक्टर. जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर हे आपण बघितले बघा, स्पिअरमन. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेच्या बहुआयामी द्विघटक सिद्धांत डॅश डॅशने मांडला. बहुआयामी द्विघटक सिद्धांत सांगा. बहुआयामी, क्वेश्चन दिसत नाहीये का? हे दिसत नाहीये का क्लिअर तुम्हाला? बर बर, ठीक आहे, सेंड करायला मी. या मी काय करते, फक्त तुम्हाला क्वेश्चन, आता आपण आन्सर बघितलेच आहेत ना, फक्त क्वेश्चन सेंड करते, ते एका पेजवर लिहून मग त्याचे आन्सर तुम्ही लिहा. आणि हे रेकॉर्डिंग असतं ना, त्याच्यानुसार मग आन्सर तुम्हाला चेक करता येईल. ठीक आहे. बघा, बहुबुद्धिमत्तेचा बहुआयामी घटक सिद्धांत कुणी मांडला आहे, याचा आन्सर द्या. काय येतं बघा? नाही, गार्डनर यांनी नाही मांडलाय. गार्डनर यांनी भावनिक बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलाय का? हम्म, सॉरी, गोलमन यांनी भावनिक मांडलेला आहे. गार्डनरचा नाहीये हा, गिलफोर्ड यांनी मांडलेला आहे. ठीक आहे. बहुआयामी सिद्धांत गिलफोर्ड यांनी 120 घटक, बुद्धिमत्तेचे 120 घटक मांडले आहेत. नेक्स्ट बघूया. बालकाच्या डॅश डॅश पर्यंत बुद्धीची वाढ होत असते. सांगा आता, बुद्धीची वाढ कितव्या वर्षापर्यंत होत असते? हम्म, 16 ते 18 पर्यंत होते. सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना डॅश डॅश यांनी मांडली पहा. हा, गोलमन यांनी मांडली आहे. बरोबर आहे, आताच सांगितलं होतं. भावनिक बुद्धिमत्ता गोलमन. तर गार्डनर आणि गोलमन मध्ये कन्फ्युज होऊ शकतं. गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल कोशंट ही संकल्पना मांडली आहे. नेक्स्ट, थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेच्या उपपत्तीत डॅश डॅश प्राथमिक क्षमता सांगितलेल्या आहेत. 2, 5, 7 की 3? थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी किती सांगितले? बरोबर आहे, 7 मानसिक प्राथमिक क्षमता सांगितलेल्या आहेत. जे काही थर्स्टन नावाचा मानसशास्त्रज्ञ होता, आणि त्यांनी बुद्धिमत्तेच्या स्वरूपामध्ये 7 काय सांगितलेले आहेत? क्षमता सांगितलेल्या आहेत पहा. म्हणजे अवकाशीय क्षमता वगैरे आपण बघितलं होतं ना त्यामध्ये. परत कोणत्या सांगायच्या का तुम्हाला? एकच मिनिट हा. जे काही
बुद्धिमत्तेच्या संदर्भात 7 त्यांनी क्षमता मांडलेल्या आहेत पहा. स्मृती किंवा शाब्दिक असेल, तर्क, अवबोध, आकाश, अवकाशीय ज्ञान, संख्या, भाषा, हा या 7 घटकांनी बुद्धिमत्ता बनलेली आहे असं थर्स्टन यांनी सांगितलंय. ठीक आहे, नेक्स्ट. हो बरोबर आहे, राईट आहे. चला नेक्स्ट, बुद्ध्यांक म्हणजे डॅश डॅश वय व जन्म वय यांचे गुणोत्तर. बघा, शारीरिक, मानसिक, बौद्धिक की भावनिक? काय येतं? बरोबर आहे, मानसिक वय व जन्म वय यांचे गुणोत्तर बुद्ध्यांक. जे काय आपण IQ काढला होता, त्याच्यामध्ये हे सूत्र होतं पहा, मानसिक वय भागिले जन्मवय गुणिले 100. नेक्स्ट, बुद्धिमापनाचा अनेक घटक सिद्धांत यांनी मांडलाय. कुणी मांडलाय अनेक घटक सिद्धांत बुद्धिमापनाचा? हा, थर्स्टन यांनी मांडलेला आहे. सॉरी, थर्स्टन यांनीच ना. डी हे आन्सर राईट आहे. 60 पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेला बालक म्हणजे डॅश डॅश होय. कुशाग्र बुद्धीचा, मंद बुद्धीचा, असामान्य बुद्धीचा की अल्प बुद्धीचा? 60 पेक्षा कमी. काय सांगू शकतो आपण? बी, मंद बुद्धीचा, राईट आहे. नेक्स्ट, 120 ते 140 बुद्धिगुणांक असलेली बालके डॅश डॅश या प्रकारात येतात. सामान्य, कुशाग्र, अल्पबुद्धी की मंदबुद्धी? कशामध्ये येतात पहा? 120 ते 140. काय येणार आहे राईट ऑप्शन? कुशाग्र बुद्धी. कुशाग्र आहे ते, सामान्य नाही. चार्ट आपण पाहिला होता पहा, बुद्धी गुणांक आणि त्याचं वर्गीकरण केलं होतं. तर याच्यामध्ये कुशाग्र बुद्धी येते, राईट. तो पहा एकदा चार्ट, आपण मागच्या सेशन मध्ये पाहिला होता तो. बुद्धिमत्तेचे किंवा बुद्धीचे 120 घटक डॅश डॅश यांनी मांडलेत. आताच क्वेश्चन होता तोच आलाय रिपीट, पण वेगळ्या पद्धतीने. गोलमन, थर्स्टन, गिलफोर्ड की बिने? हा, गिलफोर्ड राईट आन्सर आहे. गिलफोर्ड यांनी 120 घटक सांगितलेले आहे बुद्धिमत्तेच्या संदर्भात. चला नेक्स्ट आपण बघूयात आता. बघायचे अजून क्वेश्चन की थांबायचं आज? चला बघूयात. काय करायचं? हो म्हणजे नेमकं थांबायचं की कंटिन्यू करायचं? घेऊ अजून? बर, ठीक आहे. चला. 140 व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीस डॅश डॅश म्हणतात. कुशाग्र बुद्धी, अलौकिक बुद्धिमत्तेचा, सामान्य बुद्धिमत्तेचा की वरीलपैकी सर्व? जे काही 140 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बुद्धी आहे त्यांची. हा, बी आहे ते राईट आहे. अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे 140 किंवा त्यापेक्षा जास्त जर IQ असेल तर त्याची बुद्धी कशी असते? अलौकिक असते, अलौकिक बुद्धिमत्तेचा असतो. नेक्स्ट, सामान्य लोकांचा बुद्धी गुणांक डॅश डॅश इतका असतो. 50 ते 60, 110 ते 120, 70 ते 90 आणि 120 ते 140. काय येणार सामान्य जे काही बुद्धिमत्तेचे? सांगा. सामान्य लोकांचा 70 ते 90 ही राईट आहे. हा, सी ऑप्शन. अध्यापन करताना जीवनातील उदाहरणे घ्यावीत, कारण त्यामुळे डॅश डॅश विद्यार्थ्यांना लवकर समजतं, विद्यार्थ्यांचा दीर्घकाळ लक्षात राहते,
अध्यापन सोपं जातं, पाठाचा जीवनातील उपयोग समजतो. सांगा काय येईल याच्यामध्ये राईट आन्सर? हा, डी ऑप्शन राईट आहे. दैनंदिन जर जीवनातील उदाहरणं घेतली तर त्याचा जीवनामध्ये काय उपयोग करायचा हे आपल्याला समजतं. डी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, विद्यार्थ्यांना सामूहिक कृतीत सहभागी करून घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये डॅश डॅश स्पर्धा वाढते, शत्रुता वाढते, सहकार्याची वृत्ती वाढते की प्रेम वाढतं? सांगा. हा, सी ऑप्शन राईट आहे. चला नेक्स्ट पाहूयात अजून आपण. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबत अभिरुची निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी डॅश डॅश कडक शिक्षेचा वापर करावा. बघा, कडक शिस्त टाळावी, नवनवीन पद्धतीचा वापर करावा, विद्यार्थ्यांना संपूर्णपणे स्वातंत्र्य द्यावे. म्हणजे त्या अभ्यासामध्ये त्यांना अभिरुची जर निर्माण व्हायची असेल तर शिक्षकांनी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? हा, बरोबर आहे. सी ऑप्शन राईट आहे. नवनवीन पद्धतीचा वापर केला पाहिजे. कृतीतून अध्यापन परिणामकारक होते कारण डॅश डॅश मुलांना काम मिळते, मुलांकडून कामे करून घेता येतात, मुलांना क्रियाशीलता आवडते, यापैकी नाही. बरोबर आहे. सी ऑप्शन राईट आहे. क्रियाशीलता वाढते, मुलं ऍक्टिव्ह राहतात, मग्न राहतात, कृतीयुक्त कामामध्ये त्यांना सहभागी करून घेतल्यामुळे. प्रत्येक बालकाची डॅश डॅश एकमेकांपेक्षा भिन्न असते. अभिरुची, बुद्धिमत्ता, भिक्षमता. राईट आहे. वरीलपैकी सर्वच वेगवेगळं असतं कारण प्रत्येकामध्ये व्यक्तिभिन्नता असते. ही वरील सर्व ऑप्शन राईट आहेत. अभिरुची, बुद्धिमत्ता, कौशल्य इत्यादी घटकांचे मापन ज्या चाचणीद्वारे केले जाते त्यांना डॅश डॅश चाचण्या म्हणतात. शैक्षणिक, सामाजिक, मानवशास्त्रीय की विश्लेषणात्मक? कोणत्या चाचण्या म्हणतात त्यांना? नाही, विश्लेषणात्मक नाही. ह्या टेस्ट आहेत ना, सायकोलॉजिकल टेस्ट असतात पहा. जे इंटरेस्ट असेल, आयक्यू टेस्ट आहेत, या मानसशास्त्रीय चाचण्या आहेत. तर सी ऑप्शन राईट येते यामध्ये. आणि या सगळ्यांचं मापन केलं जातं आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे, जे ह्या टेस्ट असतात प्रत्येक बाबतीमध्ये. इंटरेस्ट टेस्ट असेल किंवा आयक्यू टेस्ट आहे, कौशल्याच्या बाबतीमध्ये काही टेस्ट आहेत, अशा बऱ्याच टेस्ट असतात. तर त्यांच्या मापनावरून विद्यार्थ्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे किंवा काही ऍप्टिट्यूड टेस्ट असतात बघा. तर ह्या सायकोलॉजिकल टेस्ट असतात, त्याला मानसशास्त्रीय चाचण्या असं म्हणतात. तर सी ऑप्शन राईट आहे. पुढे बघा, मानसशास्त्रीय चाचण्यांमुळे डॅश डॅश घटकांचे मापन करता येते. मानसिक, शैक्षणिक, सामाजिक की वरील सर्व? सांगा आता. मानसशास्त्रीय चाचण्यांमुळे डी ऑप्शन राईट आहे. सगळ्याच गोष्टीचं मापन करता येतं. शैक्षणिक पण होतं, सामाजिक पण होतं आणि मानसिक पण होतं. हे डी ऑप्शन राईट आहे यामध्ये. नेक्स्ट, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व डॅश डॅश मार्गदर्शनासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग केला जातो. बघा, व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक की सांस्कृतिक? शैक्षणिक आणि डॅश डॅश मार्गदर्शनासाठी. बघा, व्यावसायिक बरोबर आहे. ती नाही, सामाजिक नाही, व्यावसायिक मार्गदर्शनासाठी. शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग केला जातो.
चांगल्या मानसशास्त्रीय चाचण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश. प्रमाणीकरण, वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता की वरीलपैकी सर्व. राईट आहे. हे पहा, एका टेस्ट मध्ये ती विश्वसनीय पण पाहिजे, ती प्रमाणित पण असली पाहिजे आणि वस्तुनिष्ठ पण असली पाहिजे. म्हणजे हे सर्व ऑप्शन राईट आहेत. वस्तुनिष्ठता म्हणजे काय? म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता नसली पाहिजे. वरील सर्व ऑप्शन राईट आहे. बुद्धिगुणांक म्हणजे डॅश डॅश. मानसिक वय, शारीरिक वय. नेक्स्ट, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. मानसिक वय भागिले इथे हे आहे बर का, अपॉन. तर आता याच्यामध्ये योग्य आन्सर सांगायचं तुम्हाला. बी जे आहे ते राईट असणार आहे. मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 याद्वारे आपण विद्यार्थ्यांचा बुद्धिगुणांक किंवा IQ काढत असतो. स्वसंकल्पना म्हणजे डॅश डॅश. स्वतःची प्रतिमा आरशात पाहणे, स्वतःमध्ये पाहणे, स्वतःबद्दल अभ्यास करणे की वरीलपैकी सर्व. सांगा. स्वतः स्वसंकल्पना. काय येणार आहे? काही जण बी म्हणतात, काही जण सी म्हणतात. स्वसंकल्पना म्हणजे स्वतःला स्वतःमध्ये पाहणे. बी. प्रक्षेपण तंत्राद्वारे व्यक्तीच्या डॅश डॅश प्रगटीकरण होत असतो. विचार, भावना, इच्छा वरील सर्व. काय होतं? कशाचे प्रगटीकरण होत असते? हा, डी बरोबर आहे. विचारांचे होतं, त्याच्या भावना कळतात व्यक्तीच्या, त्यांच्या इच्छा कळतात. प्रक्षेपण तंत्राद्वारे म्हणजे वरीलपैकी सर्व राईट आहे. हे प्रक्षेपण तंत्र आहे पहा, मुलाखत तंत्र आहे का, त्याचप्रमाणे हे प्रक्षेपण तंत्र, प्रश्नावली तंत्र, हे टूल्स आहेत, साधनं आहेत की जेणेकरून डाटा इंटरप्रिटेशन, जेव्हा एखादं हे गोळा करायचं असतं ना, संशोधन करायचं असतं आणि त्यामधून जे काही डाटा संकलित करायचा असतो, तर तेव्हा ही साधनं वापरली जातात. तंत्र असतील, साधनं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये प्रक्षेपण तंत्र याचा देखील समावेश होतो. तर प्रक्षेपण ही संज्ञा सर्वप्रथम डॅश डॅश यांनी वापरली. कोणी वापरली बघा, सांगता येते का? प्रक्षेपण तंत्र. नाही. मरे यांनी. ए ऑप्शन बरोबर आहे. चला, ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात. मी अनम्यूट करते सगळ्यांना. हॅलो, येतोय आवाज माझा? ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? अनम्यूट केलंय मी. खूप छान मॅडम, खूप खूप धन्यवाद. मस्त मार्गदर्शन झाले. ठीक आहे. उद्या आपण नेक्स्ट सेशन मध्ये लेसन राहिला आहे तो बघूया. छान समजतं मॅडम, सर्व संकल्पना क्लिअर होत आहेत. ठीक मॅडम, आहे. मला एक हा, विचारायचं होतं. हा बोला ना. म्हटलं मॅडम, हा जो आता आपण जे प्रश्न घेतले, हा सिलेबस म्हणजे क्लास केव्हापासून स्टार्ट झालाय? म्हणजे मी तर आता जॉईन केलेलं ना 8-10 दिवसांपूर्वी.
हा हा तर म्हणजे केव्हापासूनच आहे बा हे शिकवणं? हे आता कित- जवळजवळ 1 महिना झालाय मॅडम की एक महिना घेतोय झाला आपण. का? हम्म. ठीक आहे, ठीक. ग्रुप काय वर हरकत तुम्हाला नाही. पण मला बोला. मागचं सर म्हणजे आता मी जेव्हापासून क्लास जॉईन केला तेव्हापासूनच रेकॉर्डिंग आणि ते येत आहे ना, हा म्हणजे हा हा यापूर्वीच झालेलं आहे समजा. हा मग त्याचं यापूर्वी काही झालेलं. सरावासाठी काही PDF वगैरे आहेत का, मग काही समजा काय मिळेल का? PDF सेंड केलेत ना मॅडम, नाही आहेत का ग्रुपवर? नाही, मला तर एक पण नाही मिळाले मॅडम PDF. बर बर ठीक टेलिग्राम आहे. वरती आहेत सर्व व्हिडिओज. टेलिग्राम का? व्हिडिओ हो. पण रेकॉर्डिंग जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकतात. टेलिग्राम चॅनल काय नावाने मॅडम आपल्याच का राम शेठ सरांच्या? हा हा त्याची काही लिंक वगैरे असेल बघा तर ना, ती ग्रुपवर. याच्यामध्ये रेकॉर्डिंग पाठवली जाते ना ग्रुप हो वरती, मॅम. ती बघू शकतात तुम्ही. हो, मी मागचं मॅडम विचारत होते. बोला. 2013 ते आतापर्यंतचे सगळे PYQ घ्यायलाय का? घेणार आहे हा का? आपण ते पण घेणार आहोत आपण. म्हणजे हॅलो आता हॅलो कसं मॅडम. केलंय, ते आता जरा कसं केलंय जे काही स्पष्टीकरणासह घ्या, म्हणजे क्लिअर होत जाईल सगळं. बर बर ठीक आहे, घेऊयात. म्हणजे आधी आपण आता जे जे काही झालंय ना त्याच्या संदर्भात काही क्वेश्चन घेतलेत तुम्हाला, म्हणजे कसे जरी क्वेश्चन विचारले तरी येतील. आता याच्यानंतर आपण घेऊयात, म्हणजे 2013 पासून जे काही क्वेश्चन आहेत माझ्याकडे आतापर्यंत ते नंतर घेऊयात आपण. त्या क्वेश्चनची देखील प्रॅक्टिस घेणार आहोत. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो. हा हा बोला. मॅडम, मी G7 बॅच मध्ये आहे. बर बर बोला ना. हॅलो. हो, हा बोला आणि सर. ही 6 ते 8 साठी आहे ना हा जो शिकवणं आहे? हो, दोन्हीसाठी आहे सर. म्हणजे हा असं का? सायकोलॉजीचा आहे, मानसशास्त्राचा आहे. हं? हा. हा, दोन्हीसाठी बरं, उपयोगात इथं येते. सायन्सचा काही लेक्चर नाही होता? सायन्सचा मला लेक्चर नाही दिसला अभ्यासक्रमावर आधारित. ते आता राम सरांना विचारा तुम्ही. असं का? राम हा. सर तुम्हाला सांगतील. हा हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो. हा मॅडम, तुम्ही आतापर्यंत घेतलेलं सगळं PDF ग्रुप मध्ये पाठवा मॅडम, आन्सर सहित. बर बर ठीक आहे, हा. चालेल. ओके ओके, थँक्यू मॅडम. ठीक आहे, ठीक. डोंट टॉक चालेल. विथ मी नाऊ. ठीक आहे, मी ग्रुप मीटिंग एंड करते. ओके मॅम, थँक्यू.